हॅलो, हाय, नमस्कार. मी तेजू. स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओसोबत. तर मी जास्त व्हिडिओ काही मोठा बघितला मोठा बनवला नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि कॉमेंट्स करत जा प्लीज. थोडंसं बरं वाटतं. तर आम्ही आलेलो होतो आज जवळच्याच एका मंदिरामध्ये, कारण दोघींचेही उपवास होते. मार्गशीर्षमधला दुसरा गुरुवार होता आज, आणि म्हटलं की काय चला जवळच एका देवीच्या मंदिरामध्ये जाऊन ओटी भरूया देवीची. कारण की काय आज म्हणजे मला तर काही जास्त माहिती नव्हतं, पण यूट्यूब जस्ट स्क्रोल करत होते तेव्हा मला असं म्हणजे 2-3 खूप सारे व्हिडिओ मी बघितले, तर तिथे सांगत होते की आज तिन्हीही योग जुळून आलेत. गुरुदेव दत्त जयंतीसुद्धा होती आणि आज दुसरा गुरुवारसुद्धा होता, पौर्णिमाही होती. तर हे तिन्ही योग जुळून आलेले. तर मग देवीची ओटी वगैरे भरली, दीदीच्या हातातून पूजा वगैरे करून घेतली पंडितांनी. अद्विकला इथे बघू शकता. अद्विकनी पण छान पद्धतीत आम्ही बसलो होतो, टाळा वगैरे वाजवत होता. घरी आल्यानंतर रेडी वगैरे झाले. आज मला आयलायनर लावायचं मन करत होतं, म्हणून मी इथे मला एकदम प्रॉपर आयलायनर लावता येत नाही, पण म्हटलं आता कुठे जायचं तर नाही आहे, घरात तू लावू शकते जसं की तसं. कुठेही जाताना लावणार तर थोडं वाकडं लागतं, पण आपल्याला घरातच बसायचं होतं म्हणून व्यवस्थित लागलं, बघू शकता तुम्ही. आणि माझी सुरुवात इथूनच होती, कारण माझा जो तांब्या होता तो फुटलेला, तर लिकेज होत होता, म्हणून मी जाऊन हे नवीन 3 या गोष्टी घेतलेल्या. अशा प्रकारे देवीची व्यवस्थितपणे मांडणी केली, पूजा वगैरे केली. मुलांना म्हटलं की आता पूजा वगैरे व्यवस्थित वाचून घेऊया, तुम्ही शांतपणे बसा. मुलांनी खूप छान पद्धती बसलेले, लहान होते तेव्हा मधोमधी लुडबुड वगैरे करायचे. अद्विकला तर अजून कळत नाही आहे, पण वेदांत व्यवस्थितपणे बसलेला शांतपणे. आणि नंतर घरी आल्यानंतर ह्या गुरुवारची गुरुवारचा दुसरा गुरुवार होता, तर त्या देवीची सुद्धा मी वटी भरली घरच्या घरी. जसं माझ्या पद्धतीने, म्हणजे माझ्या पद्धतीने मला साधेपणाने करता येईल तेवढा करण्याचा मी प्रयत्न करते मनोभावे. आणि त्याच्यानंतर पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तक वाचताना खूप शांतता आणि एकाग्रता जाणवत होती. जसं की पुस्तकामध्ये लिहिलेलंच ते आपण फील करतो, खूप मन प्रसन्न होऊन जातं. आणि आजचा दिवस खूपच असा छान गेला. त्याच्यानंतर देवी अशा प्रकारे मी मांडलेली होती. मुकुटसुद्धा मला लावायचा होता, पण तिसऱ्या गुरुवारी मी नक्कीच मुकुट घेऊन येईन आणि खूप छान पद्धतीत मी तिला सजवण्याचा प्रयत्न करेन. आणि अशा प्रकारे आजचा माझा दिवस होता, खूप छान गेला आणि खूप छान बरंसुद्धा वाटलं. मंदिरात वगैरे जाऊन आल्यानंतर मुलांनी खूप छान कॉपरेट केलं, आणि असा होता माझा आजचा दिवस. सो थँक्यू, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी सुद्धा थँक्यू.